नमस्कार मंडळी, माऊली रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी एक चविष्ट काळी डाळ रेसिपी बनवत आहे. तर चला सुरू करूया. इथे एका भांड्यामध्ये मी काळी डाळ घेतली आहे 1.5 वाटी. चांगली धुवून घेत आहे मी त्याला. स्वच्छ डाळ आहे, चांगली धुवून घेतली. कुकरमध्ये टाकली आहे धुवून मी. पाणी टाकलं आहे हवं तेवढं. आता कुकर लावून मी 6 शिट्ट्या काढून घेतल्या आहे. घ्यायच्या आहे 6 शिट्ट्या. तर 6 शिट्ट्या झाल्या. एका ताटामध्ये मी 3 टमाटे, एक छोटा कांदा आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या, थोडा अद्रक लसूण काढून घेतला आहे. अद्रक लसूण मी ठेचून घेतला आहे. छान चव येते यानी. आणि चॉपरमध्ये कांदा आणि मिरची चॉप करून घेतला आहे आणि टमाटर चॉप करून घेतला आहे. इथे लसूण अद्रक ठेचून झालंय. इथे जिऱ्याची फोडणी दिली आहे मी 2 चमचे तेल घालून भांड्यामध्ये. कांदा आणि हिरवी मिरचीची फोडणी दिली आहे. चांगलं परतून घेतलं आहे. इथं मी चांगलं परतून घेत आहे. टमाटर चॉप केलेले 3 ते ॲड करत आहे मी. त्यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकत आहे ठेचून घेतलेली. अगोदर टाकली नाही कारण ती भांड्याला चिपकते, म्हणून मी टमाट्यात मिक्स करून टाकून चांगलं त्याला भाजून घेत आहे. हळद टाकली 1 चमचा मीठ आणि 1 चमचा लाल तिखट मालवणी मसाला ॲड केला आहे चवीसाठी. चांगलं मिक्स करून थोडंसं पाणी घालून याला चांगलं एकजीव होऊ देऊया. म्हणजे चिपकणार नाही भांड्याला. फोडणी परतताना टोपाला चिपकायची शक्यता असते, म्हणून मी थोडं पाणी टाकत असते. भांड्याला अजिबात चिपकत नाही आहे फोडणी. आपलं साहित्य आहे ते. आता यात शिजलेली डाळ टाकत आहे मी. घट्टसर डाळ बनवते, जास्त पाण्यासारखी नको. आता हिला उकळ आल्यानंतर ही अजून घट्ट होणार. उकळ आली आहे. आता कोथिंबीर ॲड करत आहे मी. रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करायला विसरू नका. चॅनलला फॉलो करा अशाच चमचमीत रेसिपीसाठी. धन्यवाद मंडळी. डाळ रेडी आहे आपली खाण्यासाठी. गरम गरम भातावरती छान उडदाची डाळ रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.